सदरच्या घटनेमध्ये आर्या बल्लावर ही जी एक पोलीस कर्मचारी होती, हिला ऍक्च्युली अनुकंपामध्ये नोकरी मिळाली होती 2025 मध्ये आणि तिचे वडीलही पोलीसमध्येच होते. त्यांचा मृत्यू ऍक्च्युली 2023 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये झाला. त्यानुसार मर्ग दाखल होता. तर पोलीस स्टेशन रामनगर येथे एक अर्ज आला. हा अर्ज आशिष शेडमाके, हा जो आर्या बल्लावर आहे हिचाच हा नवरा आहे, याने दिला आणि त्याने असं त्याच्यामध्ये क्लेम केलं की आर्या बल्लावर आणि त्याने स्वतः हे संगनमत करून जयंत बल्लावर, हे जे आर्या बल्लावर याचे वडील होते, यांचा त्यांनी विष देऊन त्यावेळेला त्यांना मारलेलं आहे असं त्यांनी क्लेम केलं. तर सदर अर्जाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन रामनगर चे PI शेख साहेब यांनी आणि त्यांच्या टीमने सदर त्याची चौकशी केली, सखोल चौकशी. आणि मग त्याच्यामध्ये निष्पन्न असं झालं की त्यांनी कबूल केलं ऍक्च्युली की एप्रिल महिन्यामध्ये 2023 मध्ये आर्या बल्लावरला आशिष शेडमाके याने भद्रावतीमधील एक व्यक्ती आहे त्याच्याकडून एक अननोन पॉइझनचं नाव त्यांनाही माहित नाही, त्यांनी आणून दिलं आणि हे त्या आर्या बल्लावर यांनी तिच्या वडिलांना मिल्कशेक मध्ये हे पॉइझन दिलं. आणि सदर जे कर्मचारी होते त्यावेळेला ड्युटीवरती होते, पोलीस मुख्यालय येथे त्यांची नियुक्ती होती. आणि ते ज्यावेळेला ड्युटीवरती गेले, सकाळी 6:15 ते 7च्या दरम्यान तिने हे पॉइझन दिलं असे ती म्हणते. आणि त्याच्यानंतर ते ड्युटीवरती गेल्यानंतर जवळपास एक तास सव्वा तासानंतर त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये नेलं असता त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलं आणि त्यावेळेला तो मर्ग दाखल होता. CM रिपोर्टमध्ये पॉइझनिंग बद्दलचं त्यावेळेला काही आलेलं नव्हतं. पण यावेळेला जो असा अर्ज आला त्याच्या तपासावरून आता आपण पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा क्रमांक 421/2026 आणि IPCचे कलम 302, 120B, 201 आणि 34 या कलमांतर्गत आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये सदर व्यक्तीला विष देणारे आर्या बल्लावर, तिला विष आणून देणारा आशिष शेडमाके आणि आशिष शेडमाकेला विष मिळवण्यास मदत करणारे इतर 2 व्यक्ती, त्यामधला एक विधी संघर्ष बालक, अशा 4घांनाही अटक केलेली आहे. विधी संघर्ष बालकाला ज्युएनाइल जस्टिस बोर्डासमोर हजर केलेले आहे आणि इतर आरोपींना अटक केलेली आहे.